मग त्या त्रिकोणामध्ये आपल्याला देतील फोडी अशा, बात तो सही है. बरोबर आहे. फोडी दिल्या, मग या ज्या फोडी दिल्यात या फोडींमध्ये परत वरती लाईन देतील, परत वरती लाईन देतील. आता काय करायचं बेटा, आता कमेंट नाही करायची, आता लक्ष द्यायचंय. कमेंट नाही करायची, लक्ष द्यायचंय. आता या फोडीमध्ये काय करायचंय, अगोदर पाहायचं या त्रिकोणाचा बेस कुठे, याला म्हणायचं बाळा बेस. पण सर मला इथे आणखी एक बेस दिसतोय, परत दुसरा एक बेस, या त्रिकोणाचा बेस, याला म्हणायचं बेस 2. इथे परत मला एक बेस दिसतोय, याला म्हणायचं बेस 3. राईट. व्यवस्थित पहा बेटा, सगळेच्या सगळे बेस एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहेत, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहेत. राईट. अशा केसमध्ये याला मोजायचं 1 2 3 4. मोजलं, 1 + 2 + 3 + 4 करून टाक बेटा. ओके. 4 आणि 4 8 आणि 2 10. उत्तर काय आलं, 4 5 6 7 8 9 आणि 1 10. टोटल उत्तर किती आलं, 10. हे झालं या बेसचं. मग याही बेसला सेम येणार, याही बेसला सेम येणार. पण बेटा जर सगळे बेस या टोकापासून या टोकापर्यंत जात असतील तर टोटल नंबर ऑफ बेस किती आहेत, 1 2 3 किंवा 1 2 3 बेस. डायरेक्ट 3 ने गुणाकार कर बेटा. 10 × 3 3 10 30. खतम बाळा, खतम. 100%. कळले का बेटा. पहा इकडे परत एकदा समजून सांगतो. आता पुढचं गणित तुला करायचंय, परत एकदा समजून सांगतो, व्यवस्थित पद्धतीने समजून घे.